नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता डॉक्टर जे आहेत ते प्रतिमा आत्याला तपासतात. मग त्याबरोबर आता लगेच सगळे विचारतात की कशी आहे आत्याची तब्येत, ठीक आहे ना सगळं. त्यावर मग डॉक्टर सांगतात की हे बघा, आपल्याला आत्याबद्दल इतक्यातच काही सांगता येणार नाही. आपण ब्लड रिपोर्ट चेक करू आणि त्यानंतरच बघू. इतक्यात ब्लड रिपोर्ट घेऊन एक सिस्टर येते. ती डॉक्टरांच्या हातात ब्लड रिपोर्ट देते. डॉक्टर ब्लड रिपोर्ट बघून म्हणतात, त्यांचे हिमोग्लोबिन खूपच जास्त कमी झालेला आहे. त्याबरोबर लगेचच अश्विन डॉक्टरांकडे तो रिपोर्ट मागतो. मग डॉक्टर तो रिपोर्ट अश्विनच्या हातात देतात. अश्विन तो रिपोर्ट बघून म्हणतो, बापरे, हे खूप भयानक आहे. आत्याचं हिमोग्लोबिन एवढ्या दिवसात कमी झालं होतं आणि ही गोष्ट आपल्या कोणाच्याही लक्षात आली नाही आणि त्यामुळेच आता आत्याला एवढा जास्त त्रास होत आहे. त्याबरोबर आता आत्याला लवकरात लवकर रक्त दिलं पाहिजे असं अश्विन म्हणतो. तर आता लगेच इकडे ते डॉक्टर सांगतात, पण त्यांचं ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. आपल्याकडे ते ब्लड अवेलेबल नाहीये. त्याबरोबर अश्विन विचारतो, कुठलं ब्लड ग्रुप आहे? त्यावर ओ निगेटिव्ह म्हटल्याबरोबर मग रविराज काका म्हणतात, तन्वीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेम आहे. प्रतिमाला ब्लड देऊ शकते तन्वी. त्याबरोबर लगेचच आता अश्विन हा कॉल करतो प्रियाला आणि मग प्रिया म्हणते, फोन आला अश्विनचा. प्रताप सांगतो, स्पीकरवर टाक. प्रिया फोन स्पीकरवर टाकते. अश्विन प्रियाला सांगत असतो, तन्वी, तू लवकरात लवकर जशी असशील तशी हॉस्पिटलला पोहोच. प्रिया विचारते, काय झालं अश्विन, सगळं ठीक आहे ना? माझी आई ब्री आहे ना? अश्विन म्हणतो, हो हो प्रतिमा, आत्या अगदी व्यवस्थित आहे. पण इथे प्रतिमा, आत्याला ब्लड डोनेट करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी तुला बोलवतोय. पुढच्या 15 मिनिटात तू मला इथे हॉस्पिटलमध्ये हवी आहेस. प्रतिमा, आत्याचं आणि तुझं ब्लड ग्रुप सेम आहे. एकदा तू टेस्ट करून घेतली होतीस तेव्हा तुझं आणि आत्याचं ब्लड ग्रुप सेम आहे हे कळलं होतं. त्यामुळे लवकर आता तू पोहोच, चल ये लवकर. त्याबरोबर प्रिया फोन ठेवून देते. आता मात्र प्रियाला कळत नसतं की काय करू. प्रिया विचार करते, आता मी कशी जाऊ तिकडे? जर मी जाऊन ब्लड डोनेट केलं तर लगेचच समजेल की मी प्रिया आहे, मी खरी तन्वी नाहीये, आणि जर नाही गेले तरी सुद्धा प्रॉब्लेमच होईल. काय करू काय नाही या विचारातच प्रिया पडलेली असते. त्याबरोबर प्रताप तिला म्हणत असतो, अगं तन्वी, तुला माहित नाहीये का, ह्या अशा सिच्युएशनमध्ये ना एक एक मिनिट सुद्धा महत्वाचा असतो. तू वेळ कसली काढतयस, जा लवकर. त्याबरोबर आता सुमन सुद्धा म्हणते, अगं जा, तुला एकदा चांगलं वागण्याची संधी मिळाली तन्वी, ती संधी अशीच सोडू नकोस, जा. त्याबरोबर लगेचच आता कल्पना सुद्धा म्हणते, अगं तन्वी, कसला विचार करतेयस? जाना, तुला एक संधी मिळाली आहे ना चांगल्या वागण्याची, मग तेव्हा तरी नीट वाग आणि हो तिकडे ज्या प्रतिमाला रक्त दे आणि तिकडे काय होते आणि काय नाही हे लवकर आम्हाला कळव, कळलं ना? त्याबरोबर इकडे अर्जुन हा विचारत असतो अश्विनला की काय म्हणाली तन्वी, ती येतीये ना? त्याबरोबर लगेचच आता इकडे रविराज काका म्हणतात, येतीये ना म्हणजे तिला यायलाच हो, स्वतःच्या आईला रक्त द्यायला नको का तिला? त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो, हो हो काका, येतीये म्हणालीय तन्वी सुद्धा. अरे तिच्या आईला तिची गरज आहे आणि ती येणार नाही असं कधी होईल का? मी तिला सांगितलंय पुढच्या 15 मिनिटात पोहोच म्हणून. त्याबरोबर सायली म्हणत असते की नाही, जोपर्यंत मी प्रियाला माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मला खात्री पटणार नाही की प्रिया येते म्हणून. अहो मी काय म्हणते, तोवर आपण काहीतरी दुसरी व्यवस्था सुद्धा करून ठेवूया का? त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो की आपण एक काम करू, आपण 10 मिनिट तन्वीची वाट बघू, नाही तर मग काय करायचं ते ठरवू. त्याबरोबर इकडे सायली काचेत जाऊन उभी राहते. ती प्रतिमा आत्यांकडे बघत असते आणि त्यावेळी सायलीला आठवत असतं, प्रतिमा, आत्याने तिचे किती लाड केले आहेत, तिला कशी जवळ घेतली आहे, ती तिच्याबरोबर कशी चांगली वागली, ते सगळं सायलीला आठवत असतं. तर आता इकडे लगेचच पूर्ण आजी म्हणते,
मी तर आता प्रतिमाला लवकरात लवकर बरं वाटावं ना यासाठी साकडट घालणार आहे. त्याबरोबर लगेच आता सुमन काकू म्हणू लागते, नाही पण प्रतिमा वहिनींची एवढी तब्येत खराब झाली आहे, त्यांचं ब्लड एवढं कमी झालंय ही गोष्ट आपल्याला कळली कशी नाही. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते, अगं प्रतिमा आहे ती, तिला बरं नसेल किंवा काही त्रास होत असेल तर आपल्याला समजून देते का? कायम ती स्वतःमध्ये सगळं काही दाबण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबर लगेचच आता इकडे अस्मिता म्हणते, नाही ते काही नाही, मी आता पहिला अर्जुनला कॉल करते आणि आत्याची चौकशी करते. कल्पना म्हणते, ए नाही नको तू थांब, मी करते नाहीतर तुझंच बीपी लो व्हायचं बोलता बोलता. मग लगेचच आता सायलीलाच कॉल करते कल्पना. सायली म्हणते, हा आई बोला ना. त्याबरोबर मग कल्पना विचारते कशी आहे आता प्रतिमाची तब्येत आणि मिळालं का तिला ब्लड. त्याबरोबर मग सायली म्हणते, नाही नाही अजून ब्लड मिळालेलं नाहीये, अजून प्रिया पोहोचली नाहीये ना इथे. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणते, काय तन्वी पोहोचली नाहीये? अगं असं कसं होईल, ती तर घरून केव्हाच निघालीये. त्याबरोबर सायली म्हणते, अहो आई पण अजून ती इथे पोहोचलेली नाहीये, खरंच घरून निघाली आहे का ती? त्यावर कल्पना म्हणते, अगं हो मगाशीच आमच्या समोर गेली आहे. बरं सायली म्हणते, ठीक आहे आई काय करायचं ते आम्ही बघतो, तुम्ही ठेवा. आणि मग ती फोन ठेवून देते आणि सांगू लागते की प्रिया तर कधीचीच घरून निघाली आहे, पण ती अजून मग पोहोचली कशी नाही. त्याबरोबर मग मात्र अश्विन म्हणतो, काय मी बघतो. आणि मग तो पुन्हा प्रियाला फोन करू लागतो. त्याबरोबर इकडे आता प्रतिमा आत्या सायलीला आतमध्ये बोलवते. सायली प्रतिमा आत्याकडे येते आणि प्रतिमा आत्याचा हात पकडते. प्रतिमा आत्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू पाहत असते, तर सायली तिला सांगते, आत्या तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही आराम करा, तुम्हाला त्रास होईल. आधीच एकतर तुम्ही खूप वीक झालाय, तुम्ही शांत व्हा. हा आम्ही आहोत इथे तुमच्या जवळ, सगळे इथेच आहोत, तुम्हाला काही नाही होणार. असं म्हणत सायली प्रतिमाला झोपवते, शांत करते आणि बाहेर येऊन पुन्हा एकदा अर्जुनला विचारते, अहो काय झालं, रक्ताची काही व्यवस्था झाली आहे का? नाही म्हणजे? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही ना अजून तरी सायली, रक्ताची काहीही सोय झालेली नाहीये. अगं मला सुद्धा कळत नाहीये काय करावं ते. तन्वी वेळेवरती आली तर बरं होईल, फायदा होईल आपला. तर दुसऱ्या बाजूला अश्विन प्रियाला फोन करत असतो, पण प्रिया फोन उचलत नसते. ती विचार करत असते, अरे हा अश्विन सारखे फोन करतोय, मी काय करू? अश्विन म्हणत असतो, तन्वी फोन उचल, काय चाललंय तुझ? फोन का उचलत नाहीयेस तू? त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, त्या मुलीला स्वतःच्या आईला रक्त देण्यापेक्षाही काहीतरी महत्वाचं काम आहे आणि ती अजून येत नाहीये, म्हणजे काय म्हणायचं आता या मुलीला? खरंच मला कळत नाहीये. असं आता इकडे रविराज काका म्हणत असतात. तर इकडे आता प्रिया ही विचार करत असते की काय करू. हॉस्पिटलला तर जायला हवं. जर हॉस्पिटलला गेले नाही तर सगळ्यांना माझ्यावरती शंका येईल. नाही असं होता कामा नये. आधीच एकतर तो नागोबा म्हणाला होता. असं म्हणत प्रियाला नागराजचे शब्द आठवतात. नागराजने तिला आधीच सांगितलेलं होतं की मी आणि महिप्त तुरुंगात खडी खोडत असताना तुला काय वाटतं, मी तुला बाहेर सुखाने जगू देईन का? नाही प्रिया, तुझे सुद्धा दिवस आता भरत आलेले आहेत. ज्या घरात, ज्या ऐश्वरामात तू एवढी माझ्यात लोळतीस ना, ते सगळं आता लवकरच तुझ्यापासून हिरावून घेतलं जाणार आहे. तीच लोक तुला घराबाहेर काढणार आहेत. तर आता इकडे अश्विन हा प्रतिमा आत्याची फाईल बघत असतो आणि आता तो मशीनकडे बघून म्हणतो की प्रतिमा, आत्याचं हिमोग्लोबिन खूप जास्त लो होत चाललेलं आहे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. प्रतिमा, आत्याला ब्लड मिळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर प्रतिमा, आत्याची कंडिशन क्रिटिकल होईल. आता हे ऐकल्यानंतर मग मात्र सायलीला आणखीनच जास्त टेन्शन येतं. मग रविराज काका म्हणतात, करू आपण काहीतरी, मिळेल आपल्याला डोनर. त्याबरोबर
मग आता अर्जुन त्यांना आधार देतो आणि सांगतो की हो, काळजी करू नका काका, नक्की आपल्याला लवकरच डोनर मिळेल. मग अर्जुन म्हणत असतो, कुठे आहे तन्वी? तिला एवढं सुद्धा कळत नाहीये का की इथे तिची किती गरज आहे ते? ती तर घरून अजून निघालीही नसेल, मला माहीत आहे. त्याबरोबर सायली म्हणते, अहो नाही, आई म्हणालेत मला की मगाशीच ती निघाली आहे म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, मग एवढा वेळ लागतो का तिला पोहोचायला? मग तो कल्पनाला फोन करतो आणि कल्पनाला विचारतो, मॉम तू एकदा पुन्हा खात्री करून घेशील का तन्वी निघाली म्हणून घरातून? त्यावर कल्पना म्हणते, अरे हो, ती निघालीय, आमच्या समोरच निघाली आहे ना अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मॉम, काय करायचं ते मी बघतो, तू काही काळजी करू नको. कल्पना म्हणते, म्हणजे अजूनही तन्वी हॉस्पिटलला पोहोचलेली नाहीच आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तू काळजी करू नकोस ना, मी ठेवतो. आणि मग लगेचच तो फोन ठेवून देतो. त्याबरोबर सायली ही आता रविराज काकांना म्हणते, काका काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही एक काम करा, थोडा वेळ प्रतिमा आत्यांजवळ बसा म्हणजे त्यांना बरं वाटेल. मग प्रतिमाजवळ आता रविराजला बसून सायली ही तिकडून बाहेर येते. सायली आता अर्जुनला विचारू लागते, अहो काय झालं? झाली का काही रक्ताची दुसरी सोय? मिळतं का आपल्याला रक्त? त्याबरोबर मग अश्विन म्हणत असतो की या हॉस्पिटलमध्ये तर ते ब्लड अवेलेबल नाहीये, कारण ब्लड ग्रुप खूप रेअर आहे आणि आपल्याला दुसरीकडून कुठून मिळते का त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, करू काहीतरी. इतक्यात तिकडे एक सिस्टर येते आणि अश्विनला सांगते, डॉक्टर एसटी हॉस्पिटलला हे ब्लड अवेलेबल आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एसटी हॉस्पिटल म्हणजे पनवेलपासून थोड लांब आहे, 2-3 तास लागतील जायला यायला. अश्विन 2-3 तासात ब्लड मिळालं तर चालेल. अश्विन म्हणतो, नाही दादा, अरे तासाभरात ब्लड मिळायला हो, आत्याची तब्येत खूप नाजूक आहे, नाहीतर आणखीन क्रिटिकल होईल. त्याबरोबर सायलीला आता काळजी वाटू लागते. सायली म्हणते, अहो आता काय करायचं आपण? त्याबरोबर आता ती अर्जुनला म्हणते, पण प्रियाचं असं काय झालं असेल? स्वतःच्या सख्या आईला रक्त देण्यासाठी तिला काय अडचण असेल? इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात. रविराज काका म्हणत असतात, शी काय वेळ आहे माझ्यावर आज? मी माझ्या बायकोसाठी साधा एक डोनर उभा नाही करू शकत. माझ्या बायकोला ब्लडची एवढी गरज आहे आणि मी ते सुद्धा नाही अरेंज करू शकत. त्यावेळी सायली रविराज काकांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यांना म्हणत असते की रविराज काका काळजी करू नका, करू आपण काहीतरी. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला अर्जुनला आठवतं की जेव्हा सायलीला ॲडमिट केलं होतं तेव्हा प्रतिमा आत्यानेच तर तिच्यासाठी ब्लड डोनेट केलं होतं. मग अर्जुन ही गोष्ट सायलीला सांगतो, सायली तुला आठवतंय का, जेव्हा तुला ब्लडची गरज होती तेव्हा प्रतिमा आत्यानेच तुझ्यासाठी ब्लड डोनेट केलं होतं? सायली म्हणते, अहो हो की, म्हणजे माझं आणि प्रतिमांचं ब्लड ग्रुप सुद्धा सेमच आहे. आपल्या लक्षात हे आधी का नाही आलं अश्विन भाऊजी? आमचं ब्लड ग्रुप सेम आहे ना, मग मी देते प्रतिमांसाठी रक्त, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला आपण लगेचच प्रतिमांचं ट्रीटमेंट सुरू होईल यासाठी प्रयत्न करू. त्याबरोबर अश्विन म्हणतो की खरंच जर तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर ही गोष्ट सध्या आपल्या खूप जास्त फायद्याची ठरू शकते. आपण एक काम करूया, तू माझ्याबरोबर चल, आपण ब्लड टेस्ट करून घेऊ. जर तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर लगेचच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकू. सायली आणि अश्विन तिकडून गेल्यावर इकडे अर्जुन हा रविराज काकांना धीर देतो की काळजी करू नका, आता सगळं व्यवस्थित होणार आहे. तोपर्यंत आता प्रिया ही इकडे हॉस्पिटलला पोहोचलेली असते. आता निवांत टंगळमंगळ करत टाइमपास करत हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर मग प्रिया रिसेप्शनिस्टला विचारते की कुठे आहे प्रतिमा किल्लेदार. त्याबरोबर मग रिसेप्शनिस्ट म्हणते, प्रतिमा किल्लेदार आयसीयू मध्ये. तशी प्रिया लगेचच म्हणते, आयसीयू?
का? बरं. आणि मग आता प्रिया विचार करते, काय करू? काय सुरू असेल तिथे? नाही काय करू? जावं तर लागेलच. कारण जर मी आता नाही गेले, तर या सगळ्यांना माझ्यावरती शंका येईल. आणि मी गेले, तर मी ब्लड डोनेट करायच्या आधीच यांना समजेल की माझं आणि त्या प्रतिमाचं रक्तगट एक नाहीये. आणि मग मी तन्वी नाहीये हे सुद्धा लवकर क्लिअर होईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अश्विन हा रविराज काकांकडे येऊन त्यांना सांगतो की काका सायली, वहिनीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच होतोय. आपण आता लगेचच ब्लड डोनेशनच्या प्रोसेसला सुरुवात करूया. लवकरात लवकर प्रतिमा, आत्यांची ट्रीटमेंट सुरू होईल, काळजी करू नकोस. त्याबरोबर इकडे आता सायली ही एका बाजूला झोपलेली असते. दुसऱ्या बाजूला प्रतिमा आत्या असते. सायलीच्या रक्ताची पिशवी काढली जाते आणि आता प्रतिमा आत्याला रक्त चढवलं जातं. सायली ही बसून प्रतिमा आत्याकडे रक्त चढवत असताना तिथे बघत असते. त्याबरोबर मग अर्जुन तिच्याकडे येतो आणि तिला धीर देतो. तो तिला सांगतो की झालंय सगळं व्यवस्थित आता. अर्जुनने असं म्हटल्यावर सायलीला जरा बरं वाटतं. त्याबरोबर अर्जुन हा इथे लगेच कल्पनाला कॉल करतो आणि तो तिला सुद्धा सांगत असतो, हॅलो मॉम, काळजी करू नका. इकडे प्रतिमा आत्याचं ब्लड डोनेशन करून झालेलं आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना विचारते, तन्वी पोहोचली का? त्यावर अर्जुन म्हणतो नाही, तन्वी नाही पोहोचली, पण सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप सुद्धा सेमच आहे. त्यामुळे प्रतिमा आत्यासाठी ब्लड डोनेट सायलीने केलंय. त्याबरोबर हे ऐकून आता प्रियाला वाटतं, चला बरं झालं, माझा जीव सुटला. नशीब मी वेळ काढली म्हणूनच हे सगळं होऊ शकलं. जाऊ दे आता, असा विचार करत प्रिया लगेचच दरवाजा बंद करून घेते. सायली, अर्जुन हे दोघंही आता प्रतिमा आत्यांकडे बघत असतात. त्यानंतर मग सायली, अर्जुन आणि अश्विन हे तिघेही जण बाहेर येतात. अर्जुन आता सायलीसाठी जरा सरबत घेऊन येतो आणि सायलीला प्यायला देतो. त्याबरोबर अश्विन आता म्हणत असतो, सायली वहिनी, थोक गॉड, तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच झालं आणि तू ब्लड डोनेट केलंस, नाही तर आज प्रतिमा आत्याचं कंडिशन काय झालं असतं मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. त्यावर सायली लगेचच आता विचारू लागते, अश्विन भाऊजी, पण आता प्रतिमा आत्या लवकर ब्या होतील ना? त्यावर अश्विन म्हणत असतो की हो वहिनी, तू काही काळजी करूच नकोस. आता प्रतिमा आत्या शुद्धीवरती येईल आणि मे बी उद्या सकाळपर्यंत आपण प्रतिमा आत्याला डिस्चार्ज घेऊन घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतो. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तोपर्यंत प्रिया त्या ठिकाणी पोहोचते. आता प्रिया लगेचच नवटंकी करायला सुरुवात करते. अश्विन, माझी आई कशी आहे? कुठे आहे माझी आई? त्याबरोबर अश्विन प्रियाला म्हणू लागतो, कुठे होतीस तू तन्वी? आणि किती फोन केलेत मी तुला? तुझा फोन का बंद लागतोय? काय सांगितलं होतं मी तुला? पुढच्या 15 मिनिटात तू मला इथे हॉस्पिटलमध्ये हवी आहेस म्हणून. मग त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे काय सांगू तुला, मला हॉस्पिटलला पोहोचायचं होतं, पण तू फोन केले होतेस तेव्हा माझा फोन सायलेंटवर होता आणि तू येताना मला कुठल्या हॉस्पिटलला यायचं हे सांगितलंच नव्हतंस. मी लगबगीने घरातून तर लगेच निघाले, पण कुठलं हॉस्पिटल हे मला माहीतच नव्हतं. त्यामुळे मी हॉस्पिटल सगळीकडे शोधत राहिले. अख्ख्या एरियातल्या हॉस्पिटल्समध्ये मी जाऊन आलेली आहे अश्विन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा तुला फोन करावा असा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनची बॅटरी ऑलरेडी डिस्चार्ज झालेली आहे, म्हणून मला काही करता नाही आलं अश्विन. मला उशीर झाला, सॉरी त्यासाठी. पण आता प्लीज मला लवकर आईकडे घेऊन जा ना. आईला आता सगळ्यात जास्त गरज आहे माझी. तिला माझ्या रक्ताची खूप जास्त गरज आहे अश्विन. प्लीज प्लीज मला आईकडे घेऊन जा. माझी आई कशी आहे हे सांग ना मला. आईला बरं वाटेल ना अश्विन? माझ्या आईला काही होणार तर नाही ना अश्विन? अरे बोल ना काहीतरी, तुझं गप्प राहणं मला त्रास देते. त्यावर अश्विन म्हणत असतो,
तुला ब्लड डोनेट करण्याची काहीही गरज नाहीये. आता प्रतिमा आत्यासाठी ब्लड मिळालेलं आहे, त्यामुळे आता तुझी इथली गरज संपलीये तन्वी. असं आता अश्विन प्रियाला स्पष्टपणे सांगून टाकतो. आता अश्विनने हे असं म्हटल्याबरोबर प्रिया ही नाटक करू लागते. अश्विन म्हणतो, काय झालं, बोल आता काहीतरी. प्रिया म्हणते, काय बोलू मी, मला तर खूप बरं वाटतंय की माझ्या आईला वेळेवरती रक्त मिळालं. माझ्या आईची तब्येत आता बरी आहे, यामध्येच मला समाधान आहे. खरंच मला खूप म्हणजे खूप बरं वाटतंय अश्विन. थॉक गॉड, आईला बरं वाटतंय. बरं मला एक गोष्ट सांग, आई शुद्धीवरती आली का रे? आई आता बोलतीये का? आईने डोळे उघडलेत का अश्विन? अरे बोल ना काहीतरी. आई बरी आहे ना आता एकदम? त्यावर अश्विन म्हणतो, नाही, अजून पूर्णपणे शुद्धीवर आलेली नाही. आत्या पण वाटेल लवकरच बरं वाटेल. येईल सकाळपर्यंत शुद्धीवर. आता अश्विनने सकाळपर्यंत शुद्धीवर येईल असं म्हटल्यावर मग प्रिया लगेच म्हणते, आईला रक्त मिळालं आणि त्याहून महत्वाचं आईला बरं वाटतंय हे ऐकून मला किती बरं वाटतंय माहिती आहे तुला अश्विन. त्याबरोबर सायली आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात आणि बघतच राहतात, कारण त्यांना कळत असतं प्रिया ही सगळी नाटकं नौटंकी करते. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. अर्जुन हा विचारात मग्न असतो. सायली त्याच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणत असते, अहो काय झालं, कसला विचार करताय एवढा? सायलीने प्रश्न विचारल्यावरही अर्जुन काहीच उत्तर देत नाही. मग सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तन्वीचा विचार करताय का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, माझ्या सुद्धा मनातून हा विचार जातच नाहीये की तिला स्वतःच्या सख्या आईला ब्लड द्यायला एवढा काय प्रॉब्लेम असेल, का तिने एवढी नाट केली असतील. मला काहीच कळत नाहीये. नाही म्हणजे स्वतःच्या सख्या आईच्या बाबतीत असं का कोणी वागू शकतं? नक्की काय प्रॉब्लेम होता म्हणून तन्वीने ब्लड दिलं नाही हे मला सुद्धा कळत नाहीये, असं अर्जुन सुद्धा म्हणू लागतो. सायली म्हणते, आणि त्यात ती हॉस्पिटलला आल्यावर तिने जी काही कारणं सांगितली ना अश्विन भाऊजींना, ती तर अगदीच खोटी वाटत होती. अर्जुन म्हणतो, हो, तिच्या त्या बोलण्यातून हे स्पष्टपणे कळत होतं की तिने वेळ मारून नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि मुद्दामून ती उशिरा आली. त्याबरोबर सायली म्हणते, हो ना, ते तर मला सुद्धा जाणवलंच होतं, पण काय आता मला कळत नाहीये आता पुढे काय होईल. हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.